किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याचा शिवसेनेने जोरदार समाचार घेतलेला आहे। त्यामुळे निवडणुकीआधीच दोनही पक्षांमध्ये खडाखडी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेत शिवसेनेन आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवलाय, तो आम्ही अड्डा समाप्त करणार। भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या सहयोगी पक्षाबरोबर 227 जागा लढून स्वबळावर बहुमत घेऊन निवडून येणार आणि महापालिकेतला या शिवसेनेचे अड्डा, भ्रष्टाचाराचा अड्डा खतम करणार। किरीट सोमय्या यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं आम्हाला वाटतंय। त्याचं कारण असं आहे की बेताल बेछूट वक्तव्य करणं ही त्यांची खासियत आहे। मला असं वाटतं त्याला भुंकणारा कुत्रा म्हणूनच त्याचा वापर केला जातोय असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याकडे शक्यतो आम्ही लक्ष देत नाही। किरीट सोमय्या हे काही युतीचे शिल्पकार नाहीत की जे युती ठरवतील आणि युती तोडतील। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणखीन भाजपचे ज्येष्ठ नेते जे कोण असतील ते युतीच्या बाबतीतला निर्णय घेतील।